सर्व सुखाची आशा जन्म जैसे चिरहारी चित्ती असुदेव विश्वनाथ
या कलियुगामध्ये आपण जन्माला आलोय आणि या कलियुगामध्ये जन्माला आल्यानंतर आपल्या देहाचा आणि जीवाचा जर महाराज उद्धार करायचा आहे तर त्याकरता सदा सर्वसुख काय आहे कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण या कलियुगामध्ये जन्माला आलोय ना आणि या कलियुगामध्ये जन्माला आल्यानंतर आपल्या जीवाचा देहाचा उद्धार करायचा आहे तर त्याकरता साधा सर्वसुख मार्ग आहे म्हणजे त्या भगवान परमात्म्याचं नाव आहे आणि ते नाव कसं असलं पाहिजे विठोबा
उन्हाच्या महिन्यात एक पत्र्यावरती फूल सुकट टाकायचो, ते फूल संन्यासाच्या हातात द्यायचं, ती मूठ बंद करायला लावायची, 5-10 मिनिटांनंतर उकळायला लावायची. मूठ उकळल्यानंतर महाराज ते फूल जर टवटवी झालं तर समजायचं संन्याशी काय आहे, खरंय. आणि ते फूल जर महाराज तसंच राहिलं तर समजायचं कुठेतरी पार पाडून येते. आणि अशा अनेक परीक्षेमध्ये पास झालेल्या, उत्तीर्ण झालेल्या संन्याशी त्या राजाच्या दारात उभा आहे. सकाळचे 5:45 वाजले, सूर्याचा उदय झालाय, तो संन्यासी दारात उभा आहे. त्या राजानं आई जगदंबेची पूजा टपली, बाहेर खिडकीतून डोकावून पाहिलं, दारात संन्यासी उभा आहे. सूर्याचा उदय झालाय, सूर्याच्या प्रकाशाला लाजवेल इतकं तेजस्वी संन्यासी पुढे पाहिला. सूर्याच्या प्रकाशाला लाजवेल इतकं तेज त्या संन्याशाकडे आहे. आणि त्या संन्याशाला पाहिल्यानंतर त्यांना आपल्या आईला सांगितलं, आई दारात संन्यासी उभा आहे. बरं, साधा सुद्धा संन्यासी नाही तर अधिकारी संन्यासी आहे, आणि तो आपल्या दारात काय करतो तर भिक्षा मागण्याकरता आला. त्या आईनं मला सांगितलं, बाळा तो अधिकारी जर संन्यासी असेल, संन्यासी जर अधिकारी असेल तर काय करताय महाराज, आपण दोघं त्याच्या झोळी जाऊन बसू. त्या राजाला आईची आपली बोल ऐकली महाराज, आपल्या कंकाला बोलवलं. आता कंक म्हणजे कोण, हिशोब तपासतो, भंड्यार खात्याचा लेखाजोखा ज्याला तोंडपाठ असे कंकाला बोलवलं महाराज. समोर कागद दिला, रिकामा कागद, कोरा कागद, आणि कागद दिल्यानंतर महाराज लिहायला सांगितलं. म्हटलं आपल्याकडे हत्ती किती आहेत, म्हटलं आपल्याकडे घोडे किती आहेत, रेत किती आहे, सोनं किती आहे, नाणं किती आहे, जमीन किती आहे, सगळ्याची आकडेवारी महाराज त्या कोऱ्या कागदावरती काढली. आणि एक स्टॅम्प मारला, राजमुद्रा मारली, आणि त्या राजानं सही केली. आणि तो सही असलेला कागद त्या संन्याशाच्या झोळीत टाकला. त्या संन्याशाचं नाव आहे समर्थ रामदास स्वामी विठ्ठल. तो कागद संन्याशाच्या झोळीत टाकला. संन्याशानं पाहिला, डोळ्यात पाणी आलं. म्हणलं, राजे एवढं सगळं आम्हाला काय करायचं. बघा, ग्रामपंचायतच्या निवडणुकीला महाराज टँकर वर जावं लागते. तुमच्याकडे लागते काय मला माहिती नाही, पण आमच्याकडे लागते. बरं, बाकी मतदार महाराज मतदान करतील की नाही शंका. सकाळी उठल्यावर महाराज भजी खायला येतात, दुपारचे कांदे पोहे खायला दुसऱ्याकडे, दुपारचे जेवायला तिसऱ्याकडे, रात्री जेवायला चौथ्याकडे, आणि 3-4 हजार रुपये पाचव्याकडनं घ्यायचे. आणि शिक्षा मारताना महाराज त्याच्यावर मारेल की नाही शाश्वती. स्वराज्यात महाराज अख्ख्या स्वराज्यात महाराज त्या संन्याशाच्या झोळीत टाकला. त्या संन्याशानं समोर पाहिलं महाराज, त्या कागदाकडे पाहिलं, डोळ्यातनं अश्रू आले. आणि अश्रू आल्यानंतर त्या राजाला सांगितलं, राजे म्हटलं एवढं आम्हाला काय करायचंय. तो कागद महाराज त्या संन्याशानं राजाच्या समोर धरला, आणि त्याला जशाच तसे उत्तर म्हणत तो कागद त्या 1000 तुकडे केले. अशी त्याच्या हृदयाची भावना आहे. महाराज म्हणतात, चित्ते नाही अवस्था संचिताचं फळ महाराज तुम्हाला भोगावं लागलं. संचित महाराज
आज कुणालाही चुकलं नाही. भोगतून घडे संचिता वाचवणी करावे ते म्हणी समाधान. संचिताशिवाय महाराज भोग घडतच नाही. बरं आता आपण चालू करतो त्या कर्माचा भोग घडत नसतो, तर पूर्वी करून ठेवलेले जे कर्म आहे त्या कर्माचा भोग करतोय. आणि आता जे कर्म करतोय तुम्ही म्हणा महाराज आता आम्ही करतोय. बरं एखादा माळकरी असं म्हणेल महाराज बरं देवा तुझी मी भक्ती करतोय पूजा करतोय सगळं काही सकाळी इथून आल्यापासून देवा तुझं नाव आहे अगदी रात्री झोपेपर्यंत, तरी सुद्धा देवा माझ्या आयुष्यामध्ये माझ्या जीवनामध्ये त्रास आहे कधी झाला कमी झाला नाही. तेव्हा एक सांग ऐका, भोग आपला जो भोग आहे तो संचितानुसार घडत असतो. म्हणजे आता जो आपण चालू जीवनामध्ये जो आपण भोग करतो का नाही तो हा आता आपल्या भोगाला मिळणार नाही तर पुढे मिळणार. काय म्हटलं मी? आणि ह्याच्या अगोदर म्हणजे पूर्वीच्या जन्मात जे आपण भोग केले ते आपल्याला आता भोगायला मिळतं. आणि संचिताशिवाय महाराज आपल्याला भोग मिळत नाही. बघा ना एखाद्याच्या जीवनामध्ये जर महाराज चांगलं झालं तर आपण देवाला आभार मानतो का? देवाला कधी मानतो का आभार? एखाद्याच्या जीवनामध्ये जर चांगलं झालं तर आपण देवाचे आभार मानत नाही. तेच महाराज एखाद्याच्या जीवनामध्ये दुःखाचा प्रसंग करू द्या देवाला आपण होतो का नाही मोकळ? तो आपला भाग नाही तर संचिताचा भाग आहे. माझी 12वी झाली आणि 12वी झाल्यानंतर रिझल्टही मला कळलं नाही. पेपर दिल्या मला दुसऱ्या दिवशी अकॅडमी जॉईन केली. आता एवढी हाईट आहे मोठी एवढी काय करणार. आजोबा मिलिटरीत होते त्यांना वाटायचं माझ्या पाठीत मोठे नातू मिलिटरीत गेला. 12वीची परीक्षा दिल्या महाराज गेलो. एक नाही दोन नाही महाराज तब्बल 7 वर्ष बाहेर गेलो. आणि त्या 7 वर्षात मला वाटायचं एकत्र मिलिटरीत भरती होईल. अगदी जवळ जवळ जायचं मला होते. त्या 7 वर्षात देवाला हवं नको ते बोलू लपवायचं कशाला. म्हटलं काय देवा लहानपणापासून तुझी भक्ती करतोय एवढं काही सगळं घरात पारमार्थिक वातावरण आहे सगळे पारमार्थिक आहे घरातले मालकरी आणि एवढं सगळं असूनही देवा माझं नाही तर नाही आमच्या आजोबाचं तरी आहे पण ते एवढी तुझी भक्ती करतायत आवाज आपण देवाला बोललो. तेव्हा वाटत काय देवा एकदा तरी त्या मिलिटरीत तुम्हाला भक्ती कर. आणि तिकडनं 6-7 वर्षानंतर आल्यानंतर आज इथं उभा राहिलो आणि इथं उभं राहिलं देवाचे आभार मानायला लागलो. काय देवा जर भरती केली असती तरी तू उभं राहायला मिळालं असतं का मिळालं असतं काही तू उभं राहिलं. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा महाराज हा सुख सोहळा आपल्याला इथंच भोगायचा आहे. ते माझ्या संचितात होतं म्हणून इथं मला यावं लागलं. संचितात
मस्त तर महाराज इथं मला हे प्राप्त झालं, फार आनंद आहे महाराज या परमार्थात, खरंच आनंद आहे. मी मागाशी आलो हरिपाठाला, बघितलं सगळी तरुण मंडळी होती, आनंद वाटला. पण मला वाटलं संध्याकाळी कीर्तन म्हणजे जेव्हा घरी ते कीर्तनाला सगळी एवढी मंडळी आलेली असते, आलेलं कोण नाही असू द्या, निदान हरिपाठाला तरी तुमची मंडळी उभी राहतात. आमच्याकडं मला काय म्हटलं तरी 70-80 लोक कोण असतील एका वाडीत, म्हणजे 70-80 त्यातली एकी तरी मला 50 तरी कोण उभी आहे ना. तो आनंद वेगळा आहे. तुमच्याकडे महाराज उभी तरी राहतात, आमच्याकडे वडून धरून बोलवायला लागतं. करायचं तुम्ही. मगाशी बाबा म्हणले अनादी काळापासून हे चाललंय, म्हणजे त्यांचं वय 55 वर्ष. त्यांच्या अगोदर म्हणजे त्यांनाही माहिती नाही, त्यांच्या वडिलांनाही माहिती नाही कधी सप्ताह बसतो. आणि एवढ्या पारंपरिक असलेल्या ह्या सप्ताहाची तुम्ही आज कोण आहात, अभिमान वाटला पाहिजे महाराज. आज खरंच आनंद वाटला. तर ना भाग्यवान ते हरी भेटणार इथं रात्रीचा जो आनंद महाराज फार वेगळा आहे. असो याची थोर भक्ती आवडते देवा, माझ्या संसाराची ठेविले अनंत तैसेची राहावी सदैव समाधान. वाहिरा एक दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. संचिताचे फळ तुम्हाला भोगावे लागणार आहे. आणि मग संचिताचं फळ जर भोगायचं असेल दुःख प्रबळ होईल. दुःख प्रबळ झाल्यावर काय करावं? तुका म्हणे घालो माझ्या बुद्धीला माझ्या बुद्धीला शिकवेल असा अर्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय.
आपल्या मानवी जीवनामध्ये महाराज तीन गोष्टी आहेत. काही गोष्टी आवश्यक आहेत, काही अनावश्यक आहेत आणि काही काय आहेत अत्यावश्यक आहेत. बरोबर का नाही? आवश्यक काय आहे? अन्न वस्त्र निवारा काय आहे? आवश्यक आहे. अनावश्यक काय आहे? तर ते व्यसन आहे. आणि अत्यावश्यक काय आहे सांगता येईल तुम्हाला? एक प्रयोग करायचा. प्रयोग बरं, आता कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर महाराज घरी जायचं. तो घड्याळ समोर ठेवायचा आणि त्या घड्याळाकडे पाहत बसायचं. आत घेतलेला श्वास बाहेर सोडायचा नाही आणि बाहेरचा श्वास आत घ्यायचा नाही. बरं, असं किती वेळ राहायचं? 3 तास. कोण राहील का? राहील का कोणी? आवश्यक, अनावश्यक आणि अत्यावश्यक याबद्दल बोलायचं. आवश्यक काय आहे? अन्न वस्त्र निवारा आवश्यक आहे. अनावश्यक काय आहे? व्यसन आहे. आणि अत्यावश्यक काय आहे? तर ते श्वास आहे. बरोबर नाही? हवा आहे. तसं या अभंगाच्या चिंतनामध्ये महाराज काही गोष्टी आवश्यक आहेत, काही अनावश्यकही असतील आणि काही काय आहेत अत्यावश्यकही आहेत. जसं जसं तुमच्या बुद्धीला पटेल, बुद्धीला झेपेल असं आवश्यक, अनावश्यक, अत्यावश्यक स्वतःचं चिंतन स्वतः करून या अभंगाच्या माध्यमातून जे काही चिंतन मांडले ते चिंतनाचा भाग तुम्हाला पाहिजे तुम्ही घ्या. एवढं बोलतो आणि माझी सेवा संपवतो. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम.
करतो